लाडक्या बहिणींनो नमस्कार। बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र 8 लाख महिलांना 500 रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या या 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे 500 रुपयेच मिळणार असल्याचे म्हटलं जात आहे। यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली असताना आता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे। तर ते काय म्हणाले, चला आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया। जेव्हा सत्य होती की ज्यांना एक योजनेचा लाभ मिळालेला आहे, संजय गांधीचे लाभार्थी त्याच्यात पात्र होणार नाही असं म्हटलं होतं। त्यानंतर असं कुठलंही सुधारित जी आज निघालेलं नाही आहे, कुठल्याही कागदावर काही नाही, असं कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही आहे। तरी देखील विरोधक ज्या पद्धतीने भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, परत फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। पुन्हा सांगतो की आम्ही 2100 रुपये देण्याचं मान्य केलं होतं। 2100 रुपये देखील देण्यासाठी जसे जशी वेतनवाढ होते, सरकारचं इन्कमही वाढते, सरकारचे खर्चही वाढते, दर वर्षाला आपला महसुली जमा वाढत असते मोठ्या प्रमाणात। जसं महसुली जमा वाढली तसं त्याच्यातून आपण ते पैसे पुन्हा खर्च करावे असं देखील आपण प्लॅन करत असतो। त्यामुळे निश्चितच भविष्यामध्ये PM किसानचे आणि CM किसानचे पैसे मिळून जे 12 ते 15 हजार करायचे तो निर्णय असो की लाभार्थींना 1500 अनुदान 2100 करण्याचं। त्याच प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता प्राप्त झाल्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे। मात्र याबाबत सरकारकडून अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। मात्र काही माध्यमांतील वृत्तानुसार अक्षय तृतीया म्हणजेच 30 एप्रिल रोजी हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो, परंतु याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दलची नवीन माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।